शुभविवाह या मालिकेच्या 17 एप्रिलच्या भागामध्ये रागिणी आता आपली बाजू सेफ करण्यासाठी आकाशला म्हणते, आकाश म्हणजे बघ ना, मला असं वाटते की या आधी सुद्धा म्हणजे भूमीची स्मृती जाण्याआधी तिने भूमी महाजन म्हणून कित्येक वेळा सही केलेली असेल। मला असं वाटतंय की तुमच्या प्रयत्नांना यश यायला लागलेलं आहे आणि आता भूमीला हळूहळू आठवायला लागले। बघ ना, डॉक्टर पण म्हटले होते काहीतरी ब्रेनच्या याच्यामध्ये चमत्कार हे होत असतात, मग त्याचपैकी हा चमत्कार असू शकतो का? आकाश तू जरा नीट विचार कर बरं, असं म्हणत रागिणी आता आपली बाजू सेफ करण्यासाठी हे सगळं आता डॉक्टरांच्या बोलण्याचा आधार घेण्याचा प्रयत्न करायला लागते। आकाश म्हणतो, तू म्हणतेस तसं असू शकतात त्या, मी डॉक्टरांना कॉल करून या संदर्भात बोलतो। मग आकाश आता डॉक्टरांना कॉल लावतो आणि तो डॉक्टरांना विचारतो, म्हणजे भूमीच्या बाबतीत असं असं घडतंय, काही गोष्टी तिला आता आठवायला लागल्या असतील असं तुम्हाला वाटतं का? डॉक्टर म्हणतात कदाचित असू शकतं, तुमच्या आत्या म्हणतात ती गोष्ट सत्य असू शकते, कदाचित भूमीची स्मृती परत येत आहे, तुम्हाला तिची काळजी घ्यायला पाहिजे। आकाश म्हणतो थँक्यू डॉक्टर आणि आकाश फोन ठेवतो। त्यानंतर मग मात्र आकाश म्हणतो, डॉक्टर सांगत आहेत की असं होण्याची शक्यता आहे, पण आत्या तरी सुद्धा एक डाऊट राहतोच। आता मात्र रागिणी म्हणते, आता काय डाऊट राहिला? यावरती आकाश म्हणतो, आत्या मला अजूनही एक डाऊट आहे की या सगळ्यामध्ये जर का आत्ताचं हे भूमीचा भास होता, भूमी महाजन सही, म्हणजे काहीतरी त्याला क्लू होता ना पण की तिने आधी सही केलेली आहे, मग त्या दिवशी तो माणूस आला त्याला काय बरं क्लू असेल? रागिणी विचार करते, माझं आयुष्य तर रोलर कोस्टर सारखं झालंय, म्हणजे एक हे सोडावं आणि दुसरं हे धरावं असं झालेलं आहे। आता ह्याला काय उत्तर देऊ? याचा ना कायमचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे, या भूमीचं जरा अतीत चाललंय। असा रागिणी बोलत असताना मनाशीच विचार करत असताना तिकडे आता मनू येते आणि ताईला थोडीशी झोप लागले, पण ती सारखं विचारत होती की हे कसं काय शक्य आहे, तिच्या मनामध्ये अनेक शंका आहेत। असं म्हणत मानसी आता मात्र आकाशला याबद्दल सांगत असते। आकाश म्हणतो, मी पाहतो, असं म्हणत तो आता भूमीच्या रूम मध्ये जातो। भूमीच्या रूम मध्ये आल्यावरती भूमी झोपलेली असते, पण एसीचं टेम्परेचर 22 असल्यामुळे तिला जरा थंडी वाजत असते। मग आकाश टेम्परेचर थोडंसं वाढवतो आणि आता भूमीच्या अंगावरती पांघरून टाकतो आणि त्याला त्याची जुनी आठवण आठवते। जुन्या आठवणीमध्ये आकाश रममाण होतो, भूमीसोबत घालवलेले क्षण त्याला आठवतात। भूमीच्या डोक्यावरून आता मात्र छानपैकी हात फिरवत आकाश तिला झोपी लावत असतो। भूमी छानपैकी झोपेत असते, पण आकाशला मात्र आता भूमीसोबत घडलेला प्रसंग आठवतो। आकाश विचार करतो, भूमी म्हणजे या सगळ्यामध्ये तुला जो त्रास होतोय ना, तो त्रास मला दिसतोय, तुझ्या चेहऱ्यावरती हे असं निरागस हसू आणि शांत झोप आणण्यासाठी मी जे वाटेल ते करेन, असं म्हणत तो भूमीला प्रॉमिस देतो। इकडे आता रागिणीचं अति झालेलं असतं, म्हणजे काय उत्तर द्यायचं, सगळ्यांना कसं हँडल करायचं हे रागिणीला कळत नसल्यामुळे तिने आता खूप मोठा मार्ग निवडलेला असतो। आणि त्याचबद्दल आता मात्र अभिजित आणि पौर्णिमा बोलत असताना पौर्णिमा म्हणते, हे आता जरा जास्तच नाही का होतंय, म्हणजे याच्यामध्ये रिस्क नाहीये का? यावरती रागिणी म्हणते, रिस्क तर आहेच, पण ही रिस्क आपल्याला घ्यावी लागेल, नाहीतर रिस्क नाही घेतली तर ती भूमी आपल्याच गळ्याशी येईल, त्यामुळे भूमीला वेड ठरवणं आपल्यासाठी महत्वाचं आहे। पौर्णिमा म्हणते, म्हणजे तुम्ही तिला ठार वेड करणार का? रागिणी म्हणते, दुसरा पर्याय आहे का? आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये, पण यामध्ये तुला मदत करायची आहे। यावरती पौर्णिमा म्हणते, काहीच काळजी करू नका, मला न भूमीच्या सगळे वीक पॉइंट माहिती आहेत। यावरती रागिणी बोलले, झालं, मोहरी एवढा तुझा मेंदू तडतडला, मोहरी तडतडली म्हणजे फोडणी चांगली बसणार, असं म्हणत आता मात्र इकडे रागिणी पुन्हा एकदा पौर्णिमाची निंदानालस्ती करत असताना तिचा माणूस येतो आणि त्या माणसाला ती सांगते, जे ठरले ते बरोबर होईल ना? असं म्हटल्यावरती तो माणूस म्हणतो, तुम्ही फक्त मला सांगा काय करायचं ते। यावरती रागिणी म्हणते, जे सांगितलेलं आहे ते पद्धतशीररित्या झालं पाहिजे, याच्यात कोणती हैगय झाली आणि पकडला गेलास तर माझं नाव कुठे जायला नको, असं म्हणत मग मात्र रागिणी त्याला आपला प्लॅन समजावून सांगते, जो प्लॅन अगदी भयानक असतो। भूमीला वेड ठरवण्यासाठी रागिणीने जबरदस्त यावेळेला प्लॅन केलेला असतो, पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं। तोपर्यंत तो माणूस म्हणतो, मॅडम तुम्ही काळजी करू नका, प्लॅन व्यवस्थित होईल। तोपर्यंत भूमी आता आई योगेश्वरीची पूजा करत असते आणि त्याच वेळेला मानसी येते। मानसीला ती सांगते की आज न रामनवमीला आपल्या घरातून प्रसाद जाणार आहे, तर बेसन भाजत ठेवले, तेवढं थोडंसं बघ, मी आलेच बरं का, असं म्हणत भूमी पूजेची तयारी करते आणि नंतर किचन मध्ये बेसन भाजून झालंय का हे पाहण्यासाठी ज्या वेळेला आज जायला निघालेली असते
त्याच वेळेला मात्र आता इकडे भूमीच्या समोर एक खूप मोठं भयानक सत्य येतं, ते म्हणजे भूमीला त्या मागे वळून पाहताना एक साप दिसतो. भूमी हादरते आणि आता जोरात किंचाळायला लागते. हातामधलं ताट तिच्या खाली पडतं. तोपर्यंत आकाश इकडे बाहेर आलेला असतो आणि तो वॉचमनला सांगत असतो, दादा म्हणजे ना मला भूमी जे बोलते त्याच्यावरती विश्वास आहे. मला असं वाटते तुम्ही मला सीसीटीव्ही फुटेज दाखवाल का? असं म्हणत वॉचमनला तो सीसीटीव्ही फुटेज दाखवायला सांगतो. आता मात्र वॉचमन गडबडतो, कारण सीसीटीव्ही फुटेज दाखवलं तर मात्र रागिणीची सगळी भांडी फुटणार असतात. कारण या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आता खूप महत्त्वाचा क्लू मिळणार असतो. त्याच वेळेला भूमी किंचाळते, साप साप, आणि भूमीचा हा आवाज आकाश ऐकतो आणि अथर्व काय झालं बघ बरं, आवाज येतोय असं म्हणत अथर्वला आता तिकडून बाहेर जायला सांगतो. अथर्व आकाश हे दोघ जण बाहेर येतात, म्हणजे घरामध्ये भूमी किंचाळते तिकडे येतात. तोपर्यंत साप आता त्या डेस्कच्या खाली एक छोटं टेबल असतं तिकडे निघून जातो. आकाश आणि घरातली सगळी मंडळी भूमीचा आवाज ऐकून हॉलमध्ये जमतात. तोपर्यंत मानसी म्हणते, ताई काय झालं, ताई काय झालं? यावरती भूमी म्हणते, आत्ता मी इथे साप बघितला. आजी म्हणते, काय साप? आकाश पण तोपर्यंत येतो, रागिणी येते, अभिजित येतात. यावरती भूमी म्हणते, हो मी इथे साप बघितला. हे म्हटल्यावरती मात्र आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. म्हणजे भूमीला खरंच साप दिसला का? त्यावरती रागिणी म्हणते, कुठून आला, कुठे गेला? आता मात्र भूमी सांगते, तो काय तिकडून साप आला आणि त्या टेबलाच्या खाली गेला. यावरती आता मात्र अथर्व म्हणतो, थांब मी बघतो. असं म्हणत काठी घेऊन अथर्व सापाला पाहण्यासाठी येतो. आजी म्हणते, सावकाश अथर्व, स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं म्हणत आजी अथर्वला सांगते आणि इकडे आता काठी आणून मानसी अथर्वला देते. अथर्व पुढे पुढे होत टेबलाच्या इथपर्यंत जातो. हळूहळू टेबलाच्या खाली बघतो. भूमी घाबरलेली असते. घाबरलेली भूमी आता इकडे आकाशच्या कॉलरला धरते आणि घट्ट त्याचा हात धरून ठेवते. आकाशला भूमीचं हे घट्ट धरून ठेवणं, आपल्यासाठी हक्काने हे करणं हे खूप आवडत असतं. तो पण तिचा हात अगदी हातामध्ये घट्ट धरून ठेवतो. तोपर्यंत इकडे आता अथर्व टेबलाखाली वागतो, पण त्याला काहीच दिसत नाही. तो टेबलाखाली अचानक हात पण घालतो. आजी म्हणते, सावकाश अथर्व, टेबलाच्या खाली हात घालायची काही गरज नाहीये. अथर्व म्हणतो, थांब आजी. असं म्हणत अथर्व हात आधी खाली घालतो तर त्या टेबलाच्या खाली एक मात्र दोरखंड असतो. दोरखंड पाहिल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो. म्हणजे भूमी दोरीला साप समजत होती असा हेच दाखवण्याचा प्रयत्न रागिणीने पुरेपूर केलेला असतो की तिथे साप बीप काही नाही, हा फक्त दोरखंड आहे. पण त्याच वेळेला आता मात्र दोरखंड बघितल्यावरती भूमीला धक्का बसतो. हे कसं शक्य आहे? हे नक्कीच शक्य नाही. मी स्वतः तिकडे पाहिलेला आहे साप. आकाश म्हणतो, अगं भूमी, साप नव्हता तिकडे. यावरती रागिणीला आठवतं आपण केलेलं कारस्थान. रागिणी आठवते त्या माणसाला ज्याला सापाचा गारुडी असतो त्याला आणायला सांगितलेलं असतं, आणि आता त्या माणसाने तो साप मुद्दामहून भूमीला दिसेल अशा ठिकाणी सोडून भूमी एकटच असताना हे सगळं करण्याचं कारस्थान केलेलं असतं. आणि त्याच वेळेला भूमी जोरात किंचाळताच तो साप पुन्हा एकदा त्या टेबला मागे गेल्यावरती त्या सापाला पुन्हा जेर बंद करून त्यांनी घेऊन गेलेला असतो आणि टेबलाच्या खाली एक दोरी टाकलेली असते. यावरती रागिणी म्हणते, भूमी अगं काय चाललंय तुझं? म्हणजे तू या सगळ्यामध्ये त्याला सापाला हे समजलीस का? म्हणजे तू दोरीला साप समजलीस? अगं खरंच भूमी, सिरियसली? असं म्हणत इकडे आता भूमीला वेडे ठरवण्याचा रागिणीचा हा उपाय असतो. त्यावरती भूमी म्हणते, नाही मी खरंच साप बघितला होता, मी कसं काय दोरीला साप समजेन? यावरती आता मात्र आजी म्हणते, भूमी तू शांत हो बरं. आकाश म्हणतो, अथर्व तू एक काम कर ना, तू जरा पुन्हा एकदा चेक कर बरं. अथर्व म्हणतो, हो दादा मी पुन्हा चेक करतो. असं म्हणत अथर्व पुन्हा चेक करायला लागतो. भूमी सांगत असते, मी नाही खोटं बोलत आहे, मला हा भास पण नाही झालेला आहे, मी स्वतः पाहिलेला आहे की हा तिथे साप होता. असं म्हणत भूमी आता आपली बाजू सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करते. रागिणी म्हणते, आकाश कसं असेल हे? म्हणजे ना भूमीला हल्ली दिवसेंदिवस जरा जास्तच भास व्हायला लागलेत. आता मात्र आकाशला सुद्धा रागिणीचं म्हणणं थोडंसं कुठेतरी ऐकायला म्हणजे असं वाटतं की खरंच असं काही झालं असेल का? पण दुसऱ्या क्षणाला तो विचार करतो, नाही भूमी असं कधीच करू शकणार नाही. भूमीला भास कसा होईल? काहीतरी गडबड आहे. आकाश या सगळ्याचा विचारच करत बसतो. तोपर्यंत रागिणी त्याला सांगते, आकाश अरे मी तुला सांगते ना हा सगळा भूमीचा भास आहे म्हणून. यावरती आकाश म्हणतो, पण आत्या हे कसं शक्य आहे? यावरती रागिणी म्हणते, अरे कसं शक्य आहे म्हणजे? आणि ती अथर्वला पुन्हा एकदा म्हणते, जा बरं अथर्व
तू बघ असं म्हणत अथर्वला पुन्हा एकदा बघायला सांगितलं जातं. अथर्व पुन्हा सगळं चेक करतो, पण कुठे कुठे आता साप दिसत नाही. मग मात्र सगळ्यांचाच विश्वास बसतो की नाही, भूमीला हा भासच होतोय. त्यावरती अथर्व म्हणतो, दादा इथे कुठेच साप नाहीये रे. असं म्हणत आता मात्र भूमीवरती संशयाची सुई येते की भूमीला भास होतोय. मग भूमीला या संकटातून वाचवण्यासाठी रामनवमीला आकाश मात्र रामाच्या मंदिरात येतो आणि प्रभू रामचंद्र, बायकोचा वियोग काय असतो हे माझ्या शिवाय तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे, आणि त्यामुळे माझ्या भूमीला लवकरात लवकर या सगळ्यामधून तुम्ही आता मुक्त करा आणि भूमीची स्मृती परत येऊ दे, यासाठी मी स्वतः तुमच्या चरणी चालत येणार आहे. असं म्हणत आकाश आता कुबड्या घेऊन प्रभू रामचंद्रांच्या चरणी जात असतो आणि या सगळ्यामध्ये आकाशला धक्का लागतो. आकाश खाली पडणार तितक्यात आता आकाशला वाचवण्यासाठी तिकडे भूमी येते आकाशचा आधार बनून. आता भूमीला सगळ्या गोष्टी आठवणार का? भूमी आणि आकाशचा संसार सुखाचा होणार का? पाहणं फारच रंजक ठरणार आहे.